एक तर सुनेबद्दल मी हे सांगेल की ती आता सध्या डॉक्टर आहे. तिने तर लग्न करताना आई वडिलांना हे सांगितलं, ज्या घरात सासू सासरे असतील त्याच घरात मी लग्न करणार, त्याच घरात मी लग्न करणार. अच्छा, कारण आपण उलटा ऐकतो बऱ्याच वेळा. कधी कधी असं वाटतं मुलींना नसले सासू सासरे तर बरं आहे, किंवा असले तरी ठीक आहे, आम्ही दुसरीकडे राहतो दुसऱ्या घरात. हे छान ऐकायला मिळालं. हो, आणि त्या मुलीला कितीतरी चांगले चांगले स्थळ आले, पण मग सासू असायची तर सासरे नसायचे, सासरे असायचे सासू नसायचे, ती रिजेक्ट करत होती. आणि आज त्या मुलीने लग्न केलंय, ती स्वतः डॉक्टर आहे, नवरा बिझनेसमॅन आहेत आणि सासू सासरे जे आहेत ते घरामध्ये. मग तिला विचारलं असं का, तर तिने सांगितले मी ज्यावेळेस एक आई वडिलांच्या घरातनं बाहेर निघते तर मला त्या घरामध्ये परत दुसरे आई वडील पाहिजेत. म्हणजे मला ती जागा खाली खाली वाटणार नाही, की तिथे सुद्धा मला बघणारं कोणीतरी आहे, मला सांगणारं कोणीतरी आहे, मला रागवणारं सुद्धा कोणीतरी आहे. म्हणजे एक हक्काची जी जागा आहे ना ती मला त्या घरामध्ये पाहिजे. आणि अतिशय छान आहे ती मुलगी, ती फॅमिली फार छान आहे. म्हणजे तुम्ही ज्या विचारांनी पाऊल पुढे टाकता ते, जे विचारांचा भ्रम आतमध्ये तयार करता ते, तशीच तर दुनिया दिसते. त्यामुळे आपल्या भ्रमाला सुद्धा बाजूला करणं गरजेचं आहे. आज तुम्ही मॉडर्न दुनिया म्हणा किंवा मॉडर्न लाईफस्टाईल आहे, पण आज सुद्धा अशा कितीतरी मुली आहेत की त्यांना हे सगळं हवं असं आहे. आणि कितीतरी मुली अशा आहेत की त्यांना हे काहीच नकोय. म्हणजे एक तर आई वडील असे आले, ते म्हणतात दीदी आमच्या मुलीला लग्न करायचंय, पण तिने एक अट घातली. मी विचारलं काय अट, तर घरात गॅस नको. गॅस नको? नको, गॅसचं कनेक्शनच नको. असं का? तो गॅस कोण साफ करणार? आम्ही दोघं पण जॉब करतोय. मग आम्ही दोघं जॉब करतोय तर चहा प्यायचं म्हटलं तर खाली आम्ही हॉटेलमध्ये जाऊन पिऊन येऊ शकतो. आम्ही IT क्षेत्रामध्ये आहोत, तिथे आम्हाला एक टाइमचं जेवण मिळतंय. मग येता येता मी माझ्या पद्धतीने हॉटेलमध्ये जेवण करेल, तो त्याच्या पद्धतीने करेल. मग कधी जर वाटलं तर आम्ही एकमेकांना कॉल करू. मग घरात गॅस का नकोय? कारण साफ कोण करणार त्याला? पाहुणे आले तर कोण बनवणार? म्हणजे इथपर्यंत मेंटॅलिटी जाऊन मुलींची पोहोचलेली आहे. मग सासू सासरे तर फारच दूर. जे आपल्याला जेवण करायचं माध्यम आहे तेच नकोय. मग ह्या सगळ्या गोष्टी जर बघितल्यात तर घरामध्ये एक घर पण ज्याला म्हणतो, आई बाबा बहीण भाऊ, बस तुम्ही हे एक घर सोडताय आणि एक घर मिळतंय. ती सासू सुद्धा वाट बघते की माझी एक मुलगी घराच्या बाहेर गेली लग्न करून, आता दुसरी मुलगी त्या जागेवरती आलेली. पण मी हे पण म्हणेल की काही सासू पण अशा असतात की त्यांनी सुद्धा आपल्या सुनेसाठी विचारधारा बदलायला पाहिजे. कारण प्रत्येकाच्या मनामध्ये एक धारणा असते, ती बाहेरची मुलगी आहे, तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. बरोबर. दोघींनी आपला दृष्टिकोन बदलला पाहिजे. आणि मी जे तुम्हाला उदाहरण दिलं ते कदाचित म्हणून शक्य होतं त्या सुनेला, कारण ती सासू ही तितकी प्रेमळ होती. ती त्या सुनेकडे मुलीच्या आपली मुलगीच आहे या दृष्टिकोनातून बघत होती. त्यामुळे दोघींनी जर आपला दृष्टिकोन बदलला तर कुठेतरी मग त्या नात्यात सामंजस्य येऊ शकतं. पण कधी कधी असं असतं की सासू स्वतःला बदलायला तयार नसते. पूर्ण आतमध्ये आहे की ही सून आहे, सून सूनच असते, ती मुलीची जागा घेऊ शकत नाही. मग काहीतरी करून तिला त्रास देणं, मग काही मुलाच्या कानामध्ये काही गोष्टी घालणं जेणेकरून त्या दोघांची भांडणं होतील. पण सांगावंसं असं वाटतंय की काही सुना ज्या आहेत ना त्या इतकं छान त्या घराला मॅनेज करतात, आणि सासूच्या ह्या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत ना, ह्या गोष्टींना सुद्धा त्या कळत न कळत इग्नोर करतात. की काही नाही ना, आईच आहे ना, थोडं वेळ लागेल त्यांना मला ऍक्सेप्ट करायला, पण ते एक दिवस मला ऍक्सेप्ट करतील, असा विचार करत करत त्या पाऊल जसं पुढे टाकायला लागतात. आणि मग त्याच सुनेचं ज्या पतीबरोबर एक नातं असतं, मग पती कधी कधी म्हणतो का ग तू असं केलं, काही आईला असं बोललीस का? तर ती नाही, आई तर सांगत होती. मग सून इतकी समजदार आहे तिथे, त्यांनी नका लक्ष देऊ, थोड्या छोट्या छोट्या गोष्टी चालूच असतात आणि त्या गोष्टी आमच्यापर्यंतच ठेवा, तुम्ही त्याच्याबद्दल काही विचार करू नका. म्हणजे एक समजदार सून जी आहे ती सासूला सुद्धा आपलंसं करते, फक्त आतल्या विचारांमुळे. त्यामुळे विचार ह्या ठिकाणी खूप मोठं काम करतात ते.
तर जी विचारधारणा आहे, विचारधारा आहे, ही कुठेतरी सासूने आणि सुनेने एकमेकींसाठी बदलणं खूप गरजेचं आहे. बरोबर. नाही तर मग आपण जसं बघतो, तुम्ही आता सांगितलं की ती सासू कान भरते, तर मग त्याच्यामुळे पती पत्नीमध्ये पण वादविवाद सुरू होतात. हो, आणि कधी कधी सुना ज्या आहेत हा. त्या सुद्धा पतीचे कान भरत हा. असतात. मग आईमध्ये आणि पतीमध्ये हा एक दुरावा निर्माण व्हायला लागतो. पण मी तर म्हणेल, तुम्ही इतकं छान लग्न करून एका मुलीला घरात आणताय आणि तिला लक्ष्मी म्हणून तुम्ही बघताय, आणि खरंच एकेकाचा पायगुण असा असतो की तो खरंच आपल्याला खूप काही भरभरून द्यायला लागतो. आणि तसं म्हटलं तर प्रत्येक स्त्री हे लक्ष्मीचंच रूप आहे ना.